जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि तुम्हाला तर माहीतच होतं की काल होळी होती आणि आज धुलिवंदन। तर आज आहे धुरुडा आणि धुरुड्याची सगळ्यांना मजा येतच राहते, कारण की धुरुडा म्हणजे लय दिवसानंतर येतो, 1 वर्षानंतर। आणि धुरुडा हा सण असा आहे की म्हणजे सगळेजण कलर खेळतात, तर कलर खेळल्यानंतर एकदम मस्त वाटतं। तर आज तर पा म्हणजे सकाळी सकाळी परीची शंभूची कशी मज्जा चालू आहे कलर लावायची। आणि आता लगेच वहिनीला भरायचंय, आता वहिनीकडे जाऊ, वहिनी काय करते पाहू। शंभू तो लावला कलर तर बघा आता वहिनीची मज्जा येणार आहे आता कलर लावायला, कारण की वहिनी चालू आहे भांडे घासायचं। आणि वहिनीने काय बघितलं नव्हतं आधीला त्यांना, इतकं नको भरू ग, कारण की होळी पण इतकं नाही भरावं लागत। वहिनीचं चालू पाणी फेकायचं, शेंदरी काला वहिनी यांचं नंद भाऊ जायचं कच चालू आहे पाण्याचं। परी पाणी नको फेकू, शंभूच्या अगोदर आता लावू दे ना आधी, तू तर यंदा सालाच आहे ना, पुढच्या वर्षी थोडीच राहणार आहे। हा बाकीचे यायच्या आधी पटापटा खेळून घ्या, बाकीची काकीन त्याला लय भरीन बर का। परीला किती मोठं लावा, परी नांगूळ नाही केले अजून। पिवळी हसला हसला माणूस थोड पैसे का भरून टाका मग हा परी नाही 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 लावायचं, झालं झालं झालं, तबे ते कोण आलं, तबे चला अजून नाही झाला, आता शिक चालू झाला, इकडे ना इकडे ना वहिनीला पाकास करून ठेवला आता आम्ही। चला आता काकीन ते यायच्या आधी एकदा तोंड ते धुवून घ्या वहिनी, डबल मग कसं चालूच राहील धुरुडा दिवसभर। हॅपी होळी। नाही नाही रड, हॅपी होळी। व्हिडिओ चालू ना, फुटेज काय करायचंय, आणि मग होळी असल्यावर असंच राहतं। आणि मग परी चाल आंघोळी करून बसलो होतो आम्ही। चांगला व्हिडिओ काढ राहिले, चांगला लावा, होळी असल्या राग नाही आला पाहिजे। वहिनी बाहेर या ना। तर बघा आमची परी आणि शंभू कशी मांजरीला कलर लावते। शंभू चेंगल कलर लावला, तर बघा मांजर सुद्धा पूर्ण कलर ना भरून टाकली शंभूना आणि परीना। परी शंभू लावला मांजरी कलर, तर बघा आमची मांजर किती शांत बसलेली आहे। तर आता झालेला आहे म्हणजे धुरुडा। तर सकाळी सकाळी सगळ्या काकीन त्या आल्या त्या आणि मस्त असा कलर लावलेला आहे। आणि सगळ्याजणी आल्या आणि धुरुडा पण एकदम मस्तपैकी खेळलेला आहे आम्ही, सगळ्याजणी आल्या त्या आमची कलर लावायला। तर एकदम मस्त धुरुडा झालेला आहे। तुमची इकडं कसं झाला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण की धुरुड्याच्या दिवशी कितीही कलर लावला तरी कमीच राहतो आणि राग पण नाही आला पाहिजे कोणाला। तर तसं आमची तर मस्तपैकी असं धुरुडा साजरा केलेला आहे आम्ही। तर आता झालेली दुपार आणि दुपारी मस्तपैकी असं बसलो होतो निवांतमध्ये। तर आता आधी आलेली होती आणि लग्नानंतर कोणता पण सण असला तर म्हणजे लग्नाच्या नंतर पहिल्या सणाला माहेर यावं लागतं। तर आधीचा पहिलाच सण होता शिमगा, तर आधीला आणलं होतं शिमग्याला। आणि आता शिमग्याला तसं आता तर होळी तर झालेलीच आहे, तर आता 2-3 दिवसांना आधी जाणार आहे। तर आधीचं चालू होतं ब्लाऊज ते शिवायचं, हो आपण आधीचं ब्लाऊज ते कितीक झालं। शंभू काय करतो, तर बघा शंभूची झोप पण झाली आणि शंभू लागलात खेळायला, कारण की शंभूची थोडी तब्येत खराब होती, कारण की तापमान येत होती। तर आता बरं वाटतं आणि आता झोपेतून उठल्याच्या नंतर खेळायला पण लागला। सकाळी आम्ही कलर लावित होतो, कलर पण लावून देईन नाही, कलर लावायला लागलो तर लगेच रडायला लागला। तर आता मस्त एकदम मस्त खेळायला लागला, कारण की औषध ते दिलं ते।
तर पहा आता आधीचं ब्लाऊज कुठलं खाल्लं बघू आपण. झालं का नाही? झालं ना. किती शिवलं? झालं पूर्ण. पूर्ण झालं दाखव. कोणतं कडचं शिवलं? प्रिन्स कडचं? नेटचं ब्लाऊज घेतलं काय? तर तुम्हाला माहीतच आहे आमची इथं मी आणि ताई पण ब्लाऊज शिवते. तर इथं आधी पण ब्लाऊज शिवते आणि शंभूचं चालू होतं त्याच्यापाशी खेळायचं. तर बघा एकदम मस्त असं ब्लाऊज शिवलेलं आहे तिनं नेटचं. पाठीमागून गोलगळा घेतलेला आहे आणि पुढून प्रिन्स कटचं एकदम मस्त शिवलं ग. लग्न झालं काय साडी ते घालायच राहत त्याच्यामुळे ब्लाऊज ते लागतेच. चला आता तुझं ब्लाऊज पण झालं. आता काय करायचं मग? शिरा करायचा. तुला शिरा खायचं काय? चला आता मम्मीन त्या पण घरी नाही आहे. मम्मीन त्या पण गेल्या त्या मळ्यात. तर चला आधीचं म्हणणं आहे शिरा करायचा. चला आता आम्ही मस्त असं गरम गरम शिरा करतो. कारण की दुपार झालेली आहे आणि ऊन पण आहे त्याच्यामुळं गरम गरम खायला मज्जा येईल. शंभू तुला खायचं दादा शिरा? हां आणि तू क्लिप कोण लावून घेतली? क्लिप कोण लावली डोक्याला? हां तू पोरगी आहे. तर चला आता लगेच शिरा बनवणार आहे आम्ही. तर पहा आता बसलेलं आहे शिरा खायला. हा शंभू भाजी नाही शिरा आहे. तर बघा आधीनं मस्त असं उन्हाची भरी गरम गरम शिरा केलेला आहे. तर आता आधीचं चालू आहे शिरा द्यायचं सगळ्यांना. तर वहिनी आम्ही बसलो शिरा खायला. तर या मस्तपैकी गरम गरम शिरा खायला सगळेजण. परी शिरा कच झाला? छान झाला. आज काऊन खाती मग? शंभू शिरा खाल्ला? हा खाय ना. नाही तर बघा शंभू पण बसलेला आहे शिरा खायला आणि आता सगळेजण बसलेले. तर परीचं आधीचं पण चालू आहे. आधी कच झाला मग? तर बघा आता झालेला आहे शिरा ते खाऊन आणि सगळेजण बसले होते. तर शंभूला झोका बांधलेला होता आणि शंभूचा पाकात झोक खेळायचं चालू आहे. हा शंभू. तर आता आधी पण बसली ती आणि परी पण. तर शंभू झोका देऊ राहिला. शंभू काय परीला झोका खेळून नाही देत. हा ना शंभू तू? तर पहा चालू होतं शंभू झोका द्यायचं. कारण की शंभू थोडा आजारीच होता. मी तुम्हाला सांगितलंच होतं. कारण की कालपासून थोडंसं ऊन लागलं त्याला आणि तापण येत होती. तर काल आम्ही व्हिडिओ काढलाच नाही. कारण की काल आमची इकडचा मालगावचा व्हिडिओ येत होता. त्यांनी काढला होता होळीचा. तर होळीचा पण व्हिडिओ एकदम मस्त झाला. आणि मग आज म्हणलं चला आपण आज धुरुड्याचा व्हिडिओ काढू. तर आमची धुरुडा पण सगळेजण खेळले आणि कलर खेळायची मज्जा कसं धुरुड्याच्या दिवशीच राहती. आणि आता सगळेजण कलर पण खेळले. कारण की तुम्ही पाहिलाच व्हिडिओमध्ये. तर मम्मी त्यांनी पण सकाळी त्या काकीन त्या आल्या त्या मम्मीला अण्णा त्याला सगळ्यांना कलर लावायला. आणि वहिनी आम्ही पण चांगलं कलर खेळलो. कारण की यंदा मी पण इथंच होते आणि आधीचं लग्न पण झालं होतं तरी पण आधी इथंच होती धुरोड्याला. तर मग यंदा सालच मजा होती आमची वहिनीला कलर लावायची. तर मग आता वहिनीला कलर पण लावला आणि पहा चालू होतं आता बसेल म्हणजे सगळं काम पण आवरलं. मम्मी ते गेलेल्या आहेत मळ्यात. चला आता दिवस पण माळवला आणि आलं आता आमचं JCB घरी. कारण की दादा त्यांनी JCB गेलं होतं. तर JCB आलं. आधीची पण चालू आहे झाडून झुडून घ्यायची तयारी आणि आता वहिनीचं पण आवरलंच. आणि बसलो होतो तर त्या दिदीने त्या आल्या आणि डबल त्यांनी आम्हाला वापस कलरनं भरवलेलं आहे. कारण की आज धुरुड्याच्या दिवशी दिवसभर पण कलर लावला तरी कमीच राहतो. तर चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही किती कलर खेळले ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.